हाय मित्रांनो, नमस्कार. तर आज आपण चाललेलो आहे तुमची आवडती फेमस महाराष्ट्राची कलाकार गजराबाई यांच्याकडे. तर बघूया आज गजराबाईंचा इंटरव्ह्यू घेणार होता आपण. आहे का कोणी इथं? आहे ना. नमस्कार. 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 बसा. नमस्कार. नमस्कार. नाही, पहिले सर्वप्रथम माझं जे काम आहे ना शूटिंगच्या पहिले, ते काम मला पहिले करू द्यायचं. सुखाचे राह यशस्वी. तुमचे आशीर्वाद आम्हाला नेहमी असतात, त्यामुळं ती गोष्ट मला करावंच लागते. काय म्हणता? काही नाही, शिरपतरावांचा असा मी इंटरव्ह्यू केला, मुलाखत घेतली त्यांची. तर लोकांची इच्छा होती का तुम्ही गजराताईची पण घ्या. तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही बघितला मला नाही माहिती. बघितला मी. हां, पण मग लोकांची डिमांड होती का घ्यायचा. मग म्हटलं आज ते काम करू आपण, असा निर्णय घेऊन. बरं झालं ना. आणि निर्धारच केला होता मी आज सकाळी उठल्यापासून का आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपल्याला आज जायचंच आहे. आणि म्हणून तुम्हाला मगाशी विचारलं, मी तुम्हाला सांगितलंच नाही. हा, तुम्ही मला बोललेच नाही काही. कशासाठी येतोय, फोन केला की आहे का नाही, म्हटलं आहे, गोठ्यातच बसलेली. म्हटलं गोट्यावर आहे ना, चला म्हटलं टपकन दिवशी जाऊ आपण. आणि चला म्हटलं. हे बघा मित्रांनो, मॅडमचं फक्त नुसतं कलाकार म्हणूनच नाही, त्यांच्या जीवनामध्ये खूप चढावडी चढ उतार झालेले अनेक प्रकारचे. हे बघू शकता, हा जो गोठा आहे, तुम्हाला गोठा दाखवतो मी गोठा दाखवून तो दाखवा ना पब्लिकला, तुमचं काम. हे बघा मित्रांनो, हा जो गोठा आहे, मॅडमचा गोठा आहे. हे बघू शकता, 1 2 3 4 5 6 गाई आहे. 6 गाई आणि प्लस इकडे 2 आहे, 7 8 गाई आहे. हे बघू शकता तुम्ही. इकडे काजल, इकडे काजल मॅडम शूटिंगचं काम करताय. या 2 म्हणजे असे सगळ्या 8 गाई आहे. आणि ह्या 8 गाई बघण्यासाठी हे भैया आहे UPचे, ते या गाईचं काम सर्व सांभाळतात मॅडमच्या गैरहजेरीमध्ये. आणि मॅडम पण इथे येऊन कामावरती लक्ष देत राहतात. आणि कुठलाही बिझनेस करायचा असला ना, तर मालकांनी त्यात लक्ष घालणं खूप महत्त्वाचं असतं. मॅडम काही सध्या भैया असल्यामुळं मॅडमला काही काम करण्याची काही आवश्यकता पडत नाही. अजून 3-4 गाई बाहेर बांधलेल्या. अच्छा, बाहेर 3-4 बांधलेले. हाय 9-10 आपल्या पोटापुरते. बरं आहे, बरं आहे. आणि हे कधीपासून करता तुम्ही गाईचं काम? मला 3-4 वर्ष झाले. आणि कुठून अशी बुद्धी सुचली तुम्हाला का तुम्ही असं म्हणजे हा बिझनेस केला पाहिजे, दुग्ध व्यवसाय केला पाहिजे? मला पहिल्यापासूनच शेती, म्हणजे आई वडिलांच्या घरी पण शेती. आणि मी एक शेतकऱ्याचीच कन्या आहे. पहिल्यापासून शेतीची आवड आणि जनावरांची आवड. गौमाता प्रति प्रेम आहे भाऊ तुम्हाला. आपण एका देवाची पूजा करतो, त्यांच्या पोटामध्ये 33 कोटी देवांची म्हणजे स्थापना केलेली असं लिहिलेले शास्त्र पुराणामध्ये. मग चला, त्या अनुषंगाने आई वडिलांची सेवा करायला भेटणारच नाही, तर निदान लक्ष्मीची तरी करू. असं बरोबर. 33 कोटी देवाची सेवा घडून जाते ना त्या निमित्ताने. तर तुम्हाला आज प्रमुख तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायच्या आहे काही गोष्टी ज्या प्रेक्षकांना पण हव्यावेशा आहे. तर त्यांनी प्रेक्षकांनी फक्त आत्ताशी गोठा बघितला आहे, पण पडद्यामागचे पण खूप सारे अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामधले, जे अनुभव त्यांच्या स्वतःच्या तोंडाने आपण ऐकूया मित्रांनो. मॅडम, पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला का तुम्ही कला क्षेत्रामध्ये कधी आणि कशा तुम्ही आल्या? कलाक्षेत्रामधला मला अनुभव तसा शाळेपासूनच होता बरं का सर. अच्छा. मी शाळेमध्ये असताना गीतमंच असायचा. गीतमंचामध्ये माझा आवाज पण चांगला होता आणि मला विविध खेळांमध्ये मी हिरारीने भाग घ्यायची.
घरचाही सपोर्ट असायचा की घे भाग असं तसं नाही का, जो काही खर्च येईल जे काही फी असेल ती वडील माझे पूर्ण करायचे, भरायचे. आणि मलाही आवड होती, माझ्याकडे खूप सर्टिफिकेट पडलेले आहेत, अच्छा. खूप खूप गायनाचे, सगळे डान्सचे वगैरे खूप आहेत. आणि तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण MA झालेलं आहे संस्कृतमध्ये. अरे बापरे. मित्रांनो, म्हणजे मॅडमचं MA झालेलं आहे आणि खरंच शपथ ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला समजलं, मला माहीतच नव्हतं मित्रांनो का त्यांचं संस्कृतमध्ये MA झालेलं आहे. मी खरंच शॉक झालेलो आहे माहिती आहे का. माझं MA संस्कृत झालेलं आहे, लघु सिद्धांत कौमुदी माझा स्पेशल सब्जेक्ट आहे. मी ज्योतिषशास्त्र विशारद आणि रत्न पारखी पण आहे, आणि प्लस मी ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ पण आहे. अरे मी वास्तुदोष निवारण वगैरे सगळं काही बघते. अरे बाप. मी फक्त एक कलाकार म्हणून माझी ओळख, आणि मला हे पडद्याआड तर माहीतच नाही, त्यामुळे आपण इंटरव्ह्यू चालू केलेला आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात. आता शिरपतरावांचा इंटरव्ह्यू घेतला ना, त्यावेळेस शिरपतराव काय बोलले का गजराबाईचं एक हॉटेल होतं, आता आहे का नाही आहे? नाही, हॉटेल होतं माझं, हां. पण मी एक मुलगा दत्तक घेतलेला होता. अच्छा. तो मुलगा रोड क्रॉस करत असताना त्याला एक निनावे गाडी येऊन उडून निघून गेली. अच्छा. तर मग तो पोरगा तिथं हॉटेलच्या समोर एक्सपायर झाला. अरे मग थोडंसं माझं खूप चांगलं चालणारं हॉटेल होतं, 10-20 हजार रुपये मला रोजचा इन्कम सोर्स होता. अरे बाप. परंतु मग असा अपघात झाल्यानंतर माझ्या बुद्धीला ते पटलं नाही की मी हॉटेल व्यवसायामध्ये मग आता पुढे प्रगती करावं. मी ते हॉटेल तेव्हा स्टॉप करून टाकलं. हा बरोबर. ते म्हणजे त्यातलं रसच निघून गेला, मग स्वतः ठेवून काय उपयोगी, बरोबर आहे की नाही. आणि मग शिरपतरावची तुमची तिथं गाठ झाली होती का? शिरपतराव माझ्या हॉटेलवर आले एक दिवस, ते कुठंतरी कार्यक्रमाला गेले होते. आल्यानंतर त्यांनी चहाची ऑर्डर केली, मी त्यांना चहा दिला. तर मग त्यांनी मुद्दाम मला बघितल्यानंतर ते जे काम करायचे चॅनलवरती ते व्हिडिओ लावून दिले. आणि मग त्यांनी माझी माहिती विचारली की तुम्ही कुठं आहे, काय आहे, नाही का, असं विचारपूस केली माझी. तर मग मी काही जास्त बोलले नाही, मी इथलीच आहे म्हटलं, मनेगावची मी, माझं नाव किरण आहे. माझं ओरिजिनल नाव किरण आहे शिंदे ना? हो, किरण शिंदे. पण मला सगळा सिन्नर तालुक्यामध्ये 140 खेडे, ते 140 खेड्यांमध्ये मला किरण गुरु म्हणूनच ओळखतात. आणि 80-80 वर्षाचे लोक पण, म्हातारे पण मला किरण मम्मी म्हणून ओळखतात. मग ते म्हणे तुम्ही काम करशाल का म्हणे, असे असे व्हिडिओ असतात. पण त्यांनी स्वतः न विचारता मध्यस्थी माणूस टाकला, एक मनीषाताई कराड म्हणून लेडीज आहे, त्यांचाही चॅनल सिन्नरच्या मधुकर कुटेच्या चॅनलवरती भरपूर काळ ट्रेंडिंग असलेल्या लक्ष्मी आणि पार्वतीचा रोल करणाऱ्या त्यातल्या पार्वती ह्या मनीषाताई कराड होत्या. आता दुर्दैवी त्यांना आजारांनी वेढलं आणि त्या घरीच असतात सध्या, त्यांची तब्येत बरी नसते. नाहीतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, त्या माऊलीनी अख्खं मार्केट पॅक करून टाकलेलं होतं. मधुकर कुटेच्या चॅनलला बघा. सिन्नर तालुक्यामध्ये हे युट्यूब चॅनलचं फॅटच नव्हतं. हे सगळं जे काय आणलं ते मनीषाताई कराड यांनी. मनीषाताई कराड आणि माझ्यासारख्या एक ट्रान्सजेंडरला, तृतीयपंथीयाला, म्हणजे मला सगळ्यांना पहिले मी नमस्कार करते माझ्या प्रेक्षक मायबापांना, की खूप लोकांचा नाही का असा गहन प्रश्न आहे की गजराबाई नेमकं कॅरेक्टर कोणतं आहे, स्त्री आहे की कोण आहे. तर मी एक तृतीयपंथी आहे आणि मला ह्या लोकांनी स्कोप दिला. पहिलं मला कोणी घेत नव्हतं चॅनलमध्ये. मग मला शिरपतरावने सांगितलं की तुम्ही एक व्हिडिओ काढा म्हणे. तर कुठे सर बोलले नाही म्हणे, यांचे व्हिडिओ चालणार नाही म्हणे, आणि मी रिस्क नाही घेऊ शकत. त्यावेळेला तिथे ते नाना आलेले होते, त्यांचंही चॅनल आहे. तर मग ते म्हणे चला मी एक एपिसोड करून बघतो म्हणे, पण तुम्हाला मानधन कुठलंच देणार नाही. म्हणलं देऊ नका, पण ट्राय करून तर बघा. मग तिथे शिरपतरावनी मी एक व्हिडिओ काढला डबल मिनिंगचा. तर तो व्हिडिओ खूप चालला. तो काहीतरी 2 दिवसामध्ये की 24 घंट्यामध्ये मिलियन पार केला तो व्हिडिओ. पहिलाच व्हिडिओ माझ्यावाला. मग त्याच्यानंतर मग ज्यांनी मला नाही सांगितलं होतं, मग सगळेच म्हणजे मला फोन लागले यायला की तुम्ही आमच्याकडे काम करा, आमच्याकडे काम करा. फार कमी मानधनाने मी त्यांच्याकडे कामं केलेत.
एक आवड म्हणून कलेची, एक आपलं काय म्हणतो आपण ते उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाही, पण आवड की आपण मरावे परिकीर्ती रूपी उरावे. जर उद्या काही कमी जास्त जरी झालं तर आपण जाऊ, पण आपल्या पश्चात आपले व्हिडिओ तरी शिल्लक राहतील. हा एक मनाशी हे बांधलं होतं की आपल्याला याच्यामध्ये काम करायचं. आणि ते शिरपतरावांची माझ्यावरती खूप मोठी कृपा झाली. आम्ही त्यांना मामा म्हणतो. आणि मामा हे एक असं खातं आहे, असं नातं आहे की आईनंतर आपण जर सगळ्यात महत्वाचं लाड आणि मनातली कुठली गोष्ट शेअर करायची असली तर मामा हे आपल्या जवळचं व्यासपीठ असतं. म्हणून आम्ही सगळे त्यांना मामा म्हणतो. आणि तेही मामा म्हणण्यासारखं त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात. म्हणून माझ्यावरती लेकर मामांचे खूप उपकार आहे. मनीषाताई कराड नंतर, मनीषाताई तर माझी बहीणच आहे, तिने मला हे क्षेत्र दाखवलं. नंतर मग मी लेकर मामांनी या क्षेत्रामध्ये मला उतरवलं. आणि मग खूप आम्ही एपिसोड केले आणि धमाल करून टाकली महाराष्ट्रासमोर आता. आणि जसं मॅडम म्हणल्या लेकर मामाचे जसे उपकार आहे, तसे लेकर मामाचे माझ्यावर पण प्रचंड असे उपकार आहे. एक असा वेळ होता मित्रांनो का त्या वेळेला माझ्याकडे पैसे नव्हते शूटिंगला, आणि शूटिंगचं संध्याकाळी लगेच आम्ही पेमेंट करत असतो. अशी पद्धत आहे आमची सगळ्या चॅनलवाल्यांची का 5-6 वाजता पॅकअप झाला का लगेच त्यांना पेमेंट ज्याचं त्याचं कॅश करून आणि मोकळं करून द्यायचं राहतं, अशी पद्धत आहे. तर माझ्याकडे पैसेच नव्हते राहिले, माझे पैसे संपून गेले. नवीन चॅनल, काही पैसे नाही, काही नाही. मग मामाला म्हटलं मी, मामा का माझ्याकडं ना पैशाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं आपली शूटिंग बंद आहे. मग मामा त्या दिवशी घाई गडबडीत होते, काहीतरी बोलले नाही. मग नंतर त्यांनी निवंतमध्ये मला फोन केला, मला विचारलं. मला मामा काय बोलले माहिती का, मामा म्हणे काय प्रॉब्लेम म्हणे, का बंद आहे शूटिंग तुमची. म्हटलं मामा पैसेच नाही. बरं का, कलाकार लोकांना पैसे द्यायला लागतील ना, पैसेच नाही. मामा एक शब्द, ते वाक्य मी माझ्या उभ्या आयुष्यात मित्रांनो, माझी एक चॅनलने 100 चॅनल होत्या तरी ते विसरणार नाही. ते वाक्य असं होतं मामाचं का, बाच्याबा तुमच्याकडे पैसे नसतील तर पैसे आल्यावर द्या, आणि जर येणार बी नसतील तर देऊ नका, पण तुम्ही तुमचं काम बंद नका करू. म्हणजे एवढं सहकार्य ना आजपर्यंत मित्रांनो मला उभ्या आयुष्यात कोणी केलं नाही. त्यामुळं त्यांना मी डायरेक्ट, माझे सख्खे मामा तर वारले, पण माझ्या मामाच्या जागेवरती मी लेकर मामाला, म्हणजे तुमच्या शिरपतरावांना मी ठेवतो. एकदम तेच स्थान आहे. माझ्या मामाची जी जागा होती ना, तीच जागा मी त्यांना देतो. आणि त्यांचं आजही आम्ही घरात गेलो ना तर मॅडम असो कोणी असो काही पण घेऊन काही पण खाऊ शकतो. एवढं त्यांचा स्वभाव भारी आहे, त्यांच्या फॅमिलीचा, त्यांच्या कुटुंबाचा. एकदम चांगले माणसं आहे ते. तसंच मॅडमचं पण एकदम आमचे एक, म्हणजे आम्ही आता कॅरेक्टर आम्ही कोणतेही करू शकतो, कॅरेक्टर कोणते करावं लागतं, बरोबर आहे कधी. पण एक माझी एक आई म्हणून मी त्यांना पहिल्यापासून मानतो, पहिल्या दिवसापासून. तर मॅडम मग शिरपतराव तुम्हाला तिथे भेटले, आणि मग तुम्ही तो पहिला व्हिडिओ काढला. पहिला व्हिडिओ तुमचा मिलियनमध्ये पण गेला. हो. मग त्यानंतर तुमची सुरुवात कशी झाली? मग त्याच्यानंतर मला सगळेच कॉल करायला लागले. हां. मग मी नंतर म्हटलं की नाही, मी लेकर मामांमुळे व्हिडिओत काम केलं. मी थोडीशी नाही का प्रसिद्ध पण व्हायला लागले. मग मला परत मग मनीषाताई कराडचा फोन आला. ती एकदम मला बहिणीसारखी. म्हणजे माझे आई वडील आहेत, पण वडिलांशी मी, म्हणजे माझे आई वडील माझ्याशी बोलत नाही, काही नाही. आई वडिलांचं मला कुठल्याही प्रकारचं सुख नाही, काही नाही. पण आई वडिलांचं प्रेम देण्याची जागा जी काही कोणी भरून काढली असेल ती मनीषाताई कराड. खूप माझ्या सुखात दुःखात, दवाखान्यात, याच्यात त्याच्यात प्रत्येक ठिकाणी ती एकदम आई बनून माझ्याजवळ उभी राहते. मलाही काही लागलं भागलं मी तिच्याशी बोलते, ती मला शेअर करते. आणि मग मी तिच्याही चॅनल आहे, तिच्या चॅनलवरती खूप दिवस काम केलं. आणि त्याच्यानंतर मग कुठे सरांकडे कामाला गेली. मग हळूहळू खूपच चॅनलवरती काम केलं. आणि आता सगळे चॅनल सोडून दिलेले आहे. आणि आता मी फक्त असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे कुठल्याही चॅनलवरती काम करणार नाही, फक्त सरांच्याच चॅनलवरती काम कराल. असं आमचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं हे नाही झालेलं की आपण त्याला काय म्हणतो ते ॲग्रीमेंट वगैरे नाही झालेलं. पण जेव्हा म्हणजे एकदम मुलाचं जे काही कॅरेक्टर असतं किंवा मुलाचे जे काही कर्तव्य असतं त्या कर्तव्यानुसार त्यांचेही मला नेहमी फोन येतात. असं मला स्वतःच्या सख्ख्या भावाचाही कधी फोन येत नाही, आईचा नाही, वडिलांचा नाही. त्यांचा नेहमी फोन असतो, मॅडम तुमची तब्येत कशी आहे, काय आहे, तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर दवाखान्यात घ्यायला येऊ का तुम्हाला,
कधी मला पैसे लागत असो नसो तरी ते मला ॲडव्हान्स बी देत असतात. माझ्या ह्या गायी ज्या काही उभ्या राहिलेल्या आहेत त्या केवळ विशाल सरांची कृपा आणि पुण्य आहे. ते मला उचल देतात आणि एवढी उचल आजच्या ह्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल म्हणजे एक तोकडा चॅनल असतो आणि त्याच्यामध्ये आपण एकदम छोटे कॅरेक्टर आहोत, खूप मोठे कॅरेक्टर नाही आहोत. पण तरी तुम्ही लोक आम्हाला खूप प्रतिसाद देतात आणि सरांची उचल वगैरे घेऊन ॲडव्हान्स घेऊन मी आज एवढा मोठा गोठा तयार केलेला आहे. तर तो केवळ विशाल सरांची कृपा. धन्यवाद ताई. कोणतं एक लक्ष्मी जगते माझ्यामुळं. हा मला खूप या गोष्टीचं म्हणजे भावूक झालो थोडासा मी. कारण गायीप्रती खूप प्रेम आहे. आमच्याकडे एक गाय मॅडम तुम्हाला सांगतो, तिचं नाव पल्लवी आहे. ती लहान होती आणि आम्ही पण लहान होतो. तर त्या गायीला आम्ही खूप जीव लावला. एकदम छोटं जो आमच्या इथं झाली ना तशी आम्ही तिला सांभाळलं. तिची आई आम्ही विकून टाकली. पण त्या गायीवरती एवढं प्रेम आहे आणि माझ्या मम्मीचा तो एवढा जीव आहे तिच्यामध्ये कवच कधी. म्हणजे चॅनलवर शूटिंगला मम्मी कधी मध्ये येत राहते, सुंदराबाई म्हणून पार्ट करते, ती माझी आई आहे. तर तिला शूटिंगला यायची खूप इच्छा राहते, पण ती गाय उपाशी मरल म्हणून त्या गायीसाठी मम्मी शूटिंगला येत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी एक दिवस गाय पण दाखवील, आमच्या घराचं कुटुंब दाखवील, आमची सर्व फॅमिलीचा मी तुम्हाला फॅमिली मी दाखवणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. मग मॅडम इथपर्यंत आपण आलो, बरोबर आहे की नाही? तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी का आता एक कला क्षेत्र झालं, याच्या पलीकडचं तुमचं आयुष्य कसं आहे? एक म्हणजे एक तृतीयपंथी म्हणून तुमचं एक आयुष्य तुम्ही कसं जगताय आणि तुमचं आयुष्यात नेमकं काय प्रॉब्लेम येतात किंवा काय प्रॉब्लेम आलेले नाही किंवा बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. आता तुम्ही मला जशा प्रकारचे रोल देतात त्याच्यामध्ये मला मिरची मसाला कसा टाकायचा ती मी तशा प्रकारची फोडणी देण्याचा प्रयत्न कर. आणि त्याच्यामध्ये अनेक जे काही प्रेक्षक आहेत, प्रेक्षक वर्ग कलेला दाद देणारा असतो. त्याच्यामध्ये काही चुकीची कमेंट्स करणारेही असतात. परंतु मला चांगली कमेंट्स केल्यानंतरही मला आनंद होत नाही आणि मला वाईट कमेंट्स केल्यानंतरही मला दुःख होत नाही. म्हणजे मी तुमच्या कमेंट्स एकदम बाजूची माझी भूमिका आहे पडद्याच्या पाठीमागची, की मला तुम्ही म्हणजे वाह केली तरी मला आनंदही होत नाही, की मला खूप म्हणजे गर्व होतो असं काही नाही. आणि तुम्ही मला चुकीच्याही कमेंट्स केल्या तरी मला कुठल्याही प्रकारचा परिणाम माझ्यावरती होत नाही. ऑलरेडी आहेच मी तृतीय, पण ती अनेक कमेंट्स करतात लोक नाही का, असं बोलणं तसं बोलणं. तर हा त्याच्या समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. आणि विशेष म्हणजे की आपण बोलू शकत नाही कोणाला काही. कोणी जर आपल्या कलेला जर प्रशंसा करते, काय दाद देते, चुकीची देतं की बरोबर देतं, हा त्याचा प्रेक्षकांचा प्रश्न असतो. त्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे बोलायचं नाही आहे. आणि राहिला माझ्या तृतीयपंथी जीवनाचा विषय, तर तो जर बोलायला जर गेलं तर तृतीयपंथी लोकांचा तुम्ही समाजाने जर चांगल्या प्रकारे जर विचार केला, की बघा आपण म्हणतो नाही का, एखादी मोठी व्यक्ती जन्माला यायला पाहिजे, तर ती मोठी व्यक्ती जन्माला यायला पाहिजे, पण ती आपल्या घरात नको, शेजारच्यांच्या घरामध्ये. म्हणजे जाळ झाला तर शेजारच्याच्या घराचं होईना, आपल्या थोडी होणार आहे. तर चांगला जर विचार केला तर आमच्याकडे लोक एक किन्नर किंवा एक अर्धनारी नटेश्वरचा अवतार म्हणून लोक धंद्या पाण्यामध्ये बरकतीसाठी, सुख समृद्धीसाठी, मुलांच्या उदंड आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी अनेक प्रकारच्या आशीर्वादाची आमच्याकडनं अपेक्षा करतात. आम्ही लोक बनवलेलंही देवाने त्याच्याच करता आहे की फक्त आशीर्वाद देण्याकरता. सगळ्या जगाचं दुःख भगवंताने आमच्या पदरामध्ये टाकावं आणि सगळ्या जगाला सुख देण्याचा प्रयत्न करावा, असे आम्ही नेहमी सकाळी उठल्यानंतर अपेक्षा करतो, देवाकडे प्रार्थना करतो. समाजासाठी करतो, आमच्यासाठी नाही करत, समाजासाठी. आमचा समाज जर जगला, समाज जर प्रगतीच्या मार्गावर जर असला तर आम्हाला बघितल्यानंतर समाज 2 रुपये देणार आहे. आणि समाजात जर गरीब राहिला किंवा एखादा व्यक्तीच गरीब राहिला तर आम्हाला कोण देणार आहे? आमचंही जीवन कोणावरती जरी अवलंबून आहे, पण मी त्या जीवनाच्याही पलीकडे मी माझा मार्ग निवडलेला आहे. माझं MA झालेलं आहे संस्कृतमध्ये. मी उच्च शिक्षित असल्यामुळे मी माझ्या गाईंचा गोठा 100-125 लिटर दूध जातं. माझ्या पद्धतीने माझ्या पोटापुरतं मला मिळतं,
भले नाही मिळालं तर मी शूटिंग मधून ते कमवते, त्याच्यामध्ये भैयाचं पेमेंट वगैरे, गायींचा चारा वगैरे. आणि विशेष मला कुठल्याही प्रकारची जमीन नाही, मी सगळं विकत चारा घेऊन हे सगळं करते. आणि हे सगळं करत असताना सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्या वेळेला समाजामध्ये जसं आम्हाला रेशन कार्ड काढायचं असेल, आधार कार्ड काढायचं असेल, पॅन कार्ड काढायचं असेल, अनेक प्रकारचे प्रूफ लागतात जे आमच्याजवळ नाहीये. आई वडिलांचं घर सोडतो आम्ही, आई वडिलांकडून कुठल्याही प्रकारचं आम्हाला नाव मिळत नाही. ते नाव आम्हाला कोण देतं, ती आमची ओळख कोण आम्हाला देतं, आई वडिलांचं घर सोडल्यानंतर आमचा गुरु असतो, तो देतो. पण गुरुला आम्ही आई बाप भाऊ बहीण सगळं काय मानतो, पण ज्यावेळेला तो गुरुच आपल्याशी माणुसकीच्या नात्याने वागत नाही, त्यावेळेला माणूस कम्युनिटीच्या अपोजिट मार्ग निवडतो. आणि तोच मार्ग मी निवडलेला आहे. माझा कामधंदा करते, पोटाला पोटभर खाते, याच्यामध्ये अनेक अडचणी कम्युनिटी बी देत असते, नाही देत असं काही नाही, समाज तर जास्त देतो. समाजाने एखादं माझ्यासारखं जर व्यक्ती घरामध्ये जन्माला आलं एखाद्याच्या, आणि समाजाने जर त्या घरातल्या लोकांना की अशी व्यक्ती तुमच्या घरात जन्माला आली म्हणून त्यांना नावं ठेवणं, डिवचणं, हे सगळं जर केलं नाही, तर माझ्यासारख्या कुठल्याही अपत्याचे आईवडील आमच्या लोकांना घराच्या बाहेर काढूनही देणार नाही, जाण्याला प्रवृत्तही करणार नाही, आणि आमच्या कम्युनिटीकडे आम्ही हाकही मारणार नाही, धावही घेणार नाही. तर या सगळ्या गोष्टीला आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रसंग असू द्या, काही असू द्या, याला एकमेव कारण म्हणजे फक्त समाज आहे. आम्ही समाजाच्या अपोजिट राहून, वेगळं राहूनही आम्ही आमचं जीवन जगतोच. पण आम्हालाही अपेक्षा असते की आज आम्ही एकटं राहतो, आमच्याकडे सगळे काही इस्टेट संपत्ती सगळं काय आहे, कष्टाने कमवतो आम्ही, असं काही नाही कमवत नाही असं काही नाही. पण हे जे सुख, जे आईवडिलांमध्ये सुख आहे ना, ते एकटं राहण्यात सुख नाही. किती कमवा, काही प्रॉपर्टी बनवा, ते शेवटी ती जागा कोणीच घेऊ शकत नाही, घेऊ शकत. ती जागा खरेदू शकत नाही कोणी, आणि ते प्रेमही मिळू शकत नाही. ती जागाच वेगळी. आणि कसं आहे माहितीये का, आपण जन्म कुठं घ्यायचा, कसा घ्यायचा, हे सर्वस्वी परमेश्वराच्या हातात आहे, ते आपल्या हातात नाही. आणि शेवटी जसं परमेश्वराने जसं विधी लिखित केलेलं आहे तसंच खाली घडत जातं. ते आपण सेवा करायची का कोणाची वाटोळं लावायचं, काय करायचे, हे सर्वस्वी जसं परमेश्वराने एक स्क्रिप्ट लिहून दिलेली असते, म्हणजे एक आपल्या स्वतःची एक स्क्रिप्ट बनवलेली आहे, एक पुस्तक बनवलेलं आहे, आणि तुम्ही जा खाली आणि तुम्हाला हे असं असं करायचं आहे, तुम्हाला काम करायचं आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातून जे पुण्य घडून जातं ना, ते खूप हे आहे मॅडम. हो मग. आणि माणसाने ना, जसं आता तुम्ही युट्यूबवरती जे व्हिडिओ टाकले ना, जोपर्यंत युट्यूब जिवंत आहे तोपर्यंत अमर आहे आपण. हो, तुम्ही आम्ही असो, तुम्ही जोपर्यंत युट्यूब आहे ना, युट्यूब हे आता किती काळ चालेल काय चालेल माहित नाही, पण आज अमर आहे तुमच्या कलेमधून. आणि मित्रांनो, तुम्हाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची का, आम्ही डबल मिनिंगचे काही व्हिडिओ करतो, काही थोडेसे असे व थोडेसे वेगळ्या टाईपचे व्हिडिओ करतो, थोडेसे नाही का असे म्हणजे चाबरे चोबरे चावट म्हणतो आपण त्याला. तर तुम्हाला दुसरे काही व्हिडिओ सुचत पण सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कमेंट्स येतात लोकांच्या, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? जर समजा आता लोक भरपूर आता रिप्लाय देणार आहे की तुम्ही जर वेल एज्युकेटेड आहात, याच्यातून तुम्ही चांगले व्हिडिओ काढू शकतात. पण मी तुम्हाला एक सांगू सर, मी माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत जेवढे व्हिडिओ काढलेत, मी त्याच्यामध्ये काय मसाला टाकला ते माझं व्यंग आहे, ते माझं व्यंग आहे. मी नक्कीच त्या कमेंट्सला मी दिलगिरी व्यक्त करते की नाही, मी तसे व्यंग केलं तयार, परंतु ते एक मी हसण्याच्या विनोदाच्या दृष्टीने ते व्यंग तयार केलं असेल. परंतु आत्तापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये जेवढे काही व्हिडिओ प्रत्येक चॅनलवरती काढले, समाजात तशा प्रकारची कुठंतरी कशी तरी घटना घडलेली आहेच, त्यानुसारच व्हिडिओ काढल्या गेलेले आहेत. आपल्या मनाचा कुठल्याही प्रकारचा आपण एकही कारभार केलेला नाही, घडलेलंच आहे. आता लोक म्हणतात सासू ही जावयाच्या आईसारखी असते. किती ठिकाणी तुम्हाला सासूचं जावयाचं लफडं दाखवू सर? नाही, आहेत ना, पेपरला येतं बाई, आपण काय पाहायला नाही गेलो पण पेपरला येतं, आपण त्या अनुषंगाने करतो. आता एक न्यूज होती का, म्हणजे त्यांचं लग्न ठरलेलं होतं, न्यूज होती बरं का, TV9ला तुम्ही आजही जाऊन बघा, IBP माझाला तुम्ही जाऊन बघा का, ह्या म्हणजे दोघांचं जमलेलं होतं, तर सासूला जावई आवडायला लागला आणि लग्न जवळ येईल असताना सासू आणि जावई दोघं फरार झाले.
सांगा ही बरं. ओरिजिनल घटना आहे. TV 9 ला एबीपी माझाला तुम्ही न्यूज बघू शकता. हल्ली 2 महिन्याची गोष्ट आहे, जास्त दिवसाची नाही. 2च महिने झाले त्या गोष्टीला. घडतं असं बऱ्याच ठिकाणी. आणि अशा गोष्टी ह्या समाजात वावरत आहे. कुठल्या गोष्टीला मर्यादा राहिलेली नाहीये आणि नात्याला कलंक लागतोय, चांगल्या चांगल्या नात्याला कलंक लागतोय. आणि तेच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं एकमेव धोरण आहे, ते म्हणजे फक्त मनोरंजन करायचं आणि त्यातून 2 पैसे मिळवायचे. आमचा स्वार्थ नाही असं नाही मित्रांनो, आमचा स्वार्थ आहे. कारण आम्ही व्हिडिओ असे बनवतो का आणि व्हिडिओचं हे याचं म्हणजे चांगला तुम्ही गावगाडा चॅनल चालवता, त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे काही गोष्टी पांचट व्हिडिओ बनवता. तर त्यामागचं कारण म्हणजे ना मित्रांनो, हे बघा आज प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. पहिले मी ना बरं का, पहिले अनेक बिझनेस करून बघितले नाही का. असा एक बिझनेस नाही का जो मी केला नाही. आणि नोकरी एकच ठिकाणी केली मी. तर तुम्हाला सांगतो, नोकरी सह्याद्री फार्म म्हणून नोकरी केली एक ठिकाणी मी. तर तिथला मला एकदम काय बोलला, म्हणजे मी तिथं काय करायचो, नाईट ड्युटी करायचो. सकाळी आंघोळ पांघोळ करून तिथून मी निघून येतो, माझी गेस्ट हाऊसला ड्युटी होती. तर त्यांनी माझा असा अपमान केला का, मला म्हणे तुझ्या बापाचं आहे की म्हणे, इथं आंघोळ करून जातो. अरे बापरे. आणि ते डायरेक्ट मालकापर्यंत गेलं. मग मालकाने बोलून घेतलं मला. मालक म्हणे काय तुझं थोडी म्हणे, इथं का तू असं करतो. मी तेव्हा सांगितलं, एवढा मोठा मालक येतो, त्या मालकाला सांगितलं, म्हणलं बाय, मी ह्या दिवसानंतर जर मी नोकरी केली तर मी डायरेक्ट त्या दिवशी आत्महत्या करून गेली. त्या दिवशी नंतर मित्रांनो कधीच मी नोकरी केली नाही, करणार बी नाही. एक निश्चय बाळगला आणि मग भाजीपाल्याचा बिझनेस केला. 50 बिझनेस केले मी. त्याच्यामध्ये मला या कायमध्ये सक्सेस भेटला नाही. मग माझा भाऊ यूट्यूबचे कामं करायचा. मग ते यूट्यूबच्या कामं करीत त्याला तगडा अनुभव होता. 2009 पासून तो त्याच्यात होता. तर मी 2024ला एंट्री केली. आणि माझा जो शिल्पकार आहे मॅडम, मला घडवणारा, तर तो आहे माझा भाऊ अमोल. तर त्याच्यामुळं मी याच्यात आलो आणि याच्यात मला सक्सेस भेटलं. चांगलं लोकांचं मनोरंजनाचं काम भेटते, मला 2 पैसे पण मिळत आहे, माझा उदरनिर्वाह चांगला होतो, मला एक रोजगार मिळवला आणि तो रोजगार देण्याचं काम माझ्या भावाने मला केलेलं आहे. तर मग मॅडम तुमचं जे म्हणजे आता गाईचं वगैरे आपलं काही व्हिडिओच्या माध्यमातून असं तसं उदरनिर्वाह चालू आहे. तर तुमचं घर वगैरे कसं आहे? माझं घर म्हणजे मला राहायला घरच नाही. एवढं तुम्ही हसून सांगताय. खरंच मला राहायला घर नाही. मी रेंटने राहते माझ्या आईवडिलांच्या बाजूलाच. माझ्या आईवडिलांचं आहे स्वतःचं घर, पण मी ज्या खोलीमध्ये राहते ती माझी भाडोत्री खोली आहे. आणि ती खोली पण आता पूर्ण पडायला झालेली, गळते. आज माझं सामान सगळं त्याच्यातच आहे. पण आज माझी इतकी वाऱ्यावर वारात झाली की तिथं आजूबाजूला टॉयलेट बाथरूमची रूम नसल्यामुळं मी अशी याच्या त्याच्या इथं दिवस काढू राहिले. लोक अपमानही करू राहिले. कवर नाही का पोटचं पोरगा असलं तर सांभाळणं मुश्किल होतं. अपमान करू राहिले, असा तिरस्कार करते बा, रोजच आमच्या इडच पडेल. बरोबर. मग रोजच त्यांना सण नाही होत म्हणून मी काय करते, एक दिवस तुमच्या इडं, एक दिवस मी काय म्हणतो तुम्हाला एक सांगू का, मी त्यांच्याकडून बोलत नाही, तुमच्याकडून बोलत नाही. हे बा, 1 दिवस पाहुणा, 2 दिवस पाहुणा, 10 दिवस पाहुणा, कायमचं जर असलं तर पाहुणा कसं काय राहील? नाही, बरोबर. तरी मी ज्यांच्याकडे राहते ना त्या लोकांना मनातून खूप राग येतो. पण काय करणार, माझी मजबुरी त्यांनाही कळत. आता हाकलू न देऊन ही परत येणारच आहे इथं. आणि झालं, मी आता जवळजवळ 2.5 गुंठे जागा पण घेतली आमच्या गावामध्ये आणि मी पत्र्याच्या शेडचं काम पण दिलेलं आहे. पण आता गंमत अशी झाली की ज्याच्याकडनं जागा घेतली तो म्हणतो मोजणी टाकलेली आहे, मोजणी अजून झालेली नाही आहे. त्याच्यामुळं मी कामं बी देऊन बसले, समोरच्याला पैसे देऊन बसले, जागेवालेला पैसे देऊन बसले, आणि माझीच जागा माझ्या नावावरती नाही आहे. कुठल्याही प्रकारची नोटरी नाही, काही नाही, काहीच नाही. सगळा विश्वासाचा खेळ चाललाय. अच्छा, पण गावातलेच आहे ना तुमच्या? गावातलेच आहे, ते नाही काही अडचण म्हणा. म्हणजे जागा झालेली आहे आणि घराचं काम पण दिलेलं आहे, पण मोजणीमुळे ते काम त्यांचं थांबलेलं आहे. आणि ते पण काम
फायनल होऊन आणि त्यांचं एक स्वतःचं घर तयार होणार आहे. मित्रांनो, स्वतःचं घर सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हो तुम्ही कुठली फोर व्हीलर न घेता, टू व्हीलर न घेता पहिले 10x10ची का होईना पण ती जागा घेतली पाहिजे. कारण जागेला खूप महत्त्व आहे. ज्याला नाही आहे ना त्याला ते महत्त्व आहे जागेचं. 10x10ची जागेचं महत्त्व काय. आणि जे माझ्यासारखे जे तरुण आहे मित्रांनो, यांना खूप शौक असतो मोटरसायकल घेणार भारी भारी, पल्सर 220 काय ते अजून ते बऱ्याच गाड्या आहे. मला पण गाड्यांचा शौक आहे मित्रांनो. पण मी त्या गाड्या घेणार, पण ज्यावेळेस माझ्या खिशात 1,00,000 रुपये राहील आणि 1,000ची गाडी राहील तेव्हाच मी ती खरेदी करणार. ही माझी पद्धत आहे बरं का कामाची. तर तरुण पिढीला एक असं माझं सांगणं पण आहे का तुम्ही 10x10ची का होईना पण मग तुम्ही जागेला महत्त्व द्या. जी स्थावर मालमत्ता असते त्या स्थावर मालमत्तेला महत्त्व द्या मित्रांनो. कारण मी खूप अनुभवलंय. माझ्याकडे पैसे होते बरं का, माझ्याकडे पैसे होते भरपूर, माझ्या अकाउंटला पैसे होते, पण स्थावर मालमत्ता नव्हती काही. तर त्यामुळं खूप माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट जी मला गमावावी लागली. आता मला तर सर कधी कधी या ओपन स्पेसमध्ये पण झोपावं लागतं, गोठ्यामध्ये झोपते मी. काय करू आता, मी निर्लज्जच झाले. काय करू, माझं घरच नाही हो राहिलं तर काय करू. नाही होईल तुमचं घर होईल. मी पण तुम्हाला त्यात आणि माझ्या जिंदगीतली सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे की माझं अजून स्वतःचं घर नाही झालं. होईल. हे बघा आता हे पण एवढं मोठं काम होतं का? नव्हतं. बरोबर आहे की नाही? झालं का नाही? तुम्हाला वाटलं होतं का आपल्याकडे 10 ते 12 गायी राहतील? असं कधीच नव्हतं. झालं का नाही? हो. असं आहे. तर घराचा पण प्रश्न मार्गी लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी त्यामध्ये खूप मदत करा. आता काय लोक म्हणता घर काय खायला देणार आहे का, घराचा पैसा बुडताय. मग मी तोच विचार केला, बाई घराचा पैसा बुडताय, सध्या आपण भाडोत्री तत्वावरती तरी राहतोय. मग मी हे साम्राज्य उभं केलं, याच्यातून 2 रुपये मला इन्कम सोर्स मिळतो. घराचं काम केलं असतं तर मिळालं नसतं. पण आजची कंडिशन अशी झाली की बघा ते दैवयोग कसे, इकडं साम्राज्य उभं राहिलं, तिकडं जागा घेतली. आणि हे सगळं जागा वगैरे घेणं हे सगळं यांच्या जीवावरती उभं राहिलं. कष्टातून कुठल्याही प्रकारचे टाळे वाजून वगैरे नाही, हे सगळं माझं कष्टाचं आहे. ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे का मॅडमनी जे काही केलं ना ते स्वतःच्या हिमतीवर केलं. ना की कुठं त्यांनी टाळी वाजून पैसे मागवले काहीच नाही. त्यांनी जे केलं ते स्वतःच्या याच्यावर केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना त्या खूप स्वाभिमानी आहे. मी स्वाभिमानी अशी सर तुम्हाला सांगते, मला मार्केटमधून भाजी जरी आणायची असली, माझ्याजवळ पैसे, मी तृतीयपंथी नंतर आहे. मी पहिल्या समाजाचा घटक आहे. मी देशाचा नागरिक आहे. मलाही मतदानाचा अधिकार आहे. मी जाऊन पैसे देऊन भाजी विकत घेऊ शकते. परंतु आमची कम्युनिटी अशी उद्या माझ्यावर कुठल्याही प्रकारचे गलिच्छ आरोप करू शकते की तू आमचा चेला नाहीये, तू इथली गुरु नाहीये, किंवा तू आमचा नाती चेला नाहीये, तू आमच्या मार्केटमध्ये मिरचीचा देठ उचललाच का. तर मी काय करते, मी माझ्या आईवडिलांच्या गावात राहते. फिरायला जरी गेले मी तालुक्याच्या ठिकाणी, पण कोणी मला फुकट जरी भाजीपाला देत असेल तर घेत नाही. आणि मला ती भाजी खाण्याची बी इच्छा जरी झाली तर मी माझ्या जवळच्या माणसाजवळ हे 200-300 रुपये घे बाबा, मला हप्त्याचा भाजीपाला तुझ्या हाताने आणून दे. पण मी भाजीपाला हा विकतच घेते. नाही बरोबर आहे. आणि का मॅडम एक या माध्यमातून बोलायचं आहे का, म्हणजे तुमची एरिया नेमलेला आहे का? हो, आमचा एरिया नेमलेला असतो. इथं त्यांनी मागायचं, तिथं त्यांनी मागायचं, इथं टोल नाका समजा अनेक टोल नाक्यावरती उभे राहतात, ते असे तुमचे ठरलेले आहे का? ठरलेलं असतं आमच्या, ते जुन्या मायमावल्यांनी ते नेमून दिलेले, कम्युनिटीमध्ये त्यानुसार आम्हाला ते करावं लागतं. अच्छा, म्हणजे आता तू समजा सिन्नर आहे, समजा सिन्नर तालुका आहे, तर सिन्नर तालुक्याला जे लोक नेमलेले तुमचे लोक तेच तिथं मागू शकतात. म्हणजे कोणी उठून कोणी सुटून नाही मागू शकत. आता इथं माझा कुठल्याही प्रकारचा, जरी मी एक तृतीयपंथी आहे, तुम्हाला समाजाच्या दृष्टीने मी एक तृतीयपंथी आहे, ते तृतीयपंथी आहे, परंतु मी त्यांच्या कम्युनिटीत नाही, मी त्यांच्या गुरु चेले परंपरेमध्ये नाहीये, मी दुसऱ्या घरातला चेला नाती आहे. पण मी माझ्या आई वडिलांच्या गावामध्ये कष्ट करून खाते, तर मी त्यांच्या याच्यामध्ये जाऊ शकत नाही. कारण आमच्यामध्ये असं असतं की जर तुला आमचा बाजार मागायचा आहे,
तुला आमच्या मार्केटमध्ये राहायचंय, मागायचंय, खायचंय, सगळं काही करायचंय, तर तू पंचाचा मुलगा बनून ये. अच्छा पंचाचा मुलगा बनून जर खाशील तर पोटाला पोटभर खाशील, अच्छा पण पंचाचा बाप बनण्याचा प्रयत्न केला हा तर जे खातो ते पण तुला हागायला लावतील. अच्छा. असं. म्हणजे आमच्यामध्ये पंचाला महत्व आहे. आणि पंच तुमच्यातलाच राहतो का, म्हणजे हो, तुमचे पण त्यांचा? आमचे जे काही वयस्क लोक असतात, हा मेन बॉस असतात, अच्छा. आम्ही त्यांना गुरु लोक म्हणतो, नायकजी बोलतो, ते आमचे पंच असतात. आणि आमचा पंच म्हणजेच आमचं दैवत असतं. हं. ते जे डिसिजन घेतील ते आम्हाला पूर्णतः मान्य असतं. अच्छा. असं. आणि एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची राहिली का, मी असं ऐकलेलं आहे हम्म. का ज्यावेळेस ते पण त्यांची हे होती, अंत्यविधी होती, त्यावेळेस ते चपलांनी त्यांना मारतात वगैरे नाही असं. नाही, हे खरं आहे का? ही एकदम खोटी संकल्पना कोणीतरी बगल कथा म्हणतो ना आपण, बगलातून काढली, काहीतरी चुकीचं सांगून दिलं. असं काही नाहीये. जर आम्हाला जर तुम्ही सगळ्या प्रकारचे अधिकार दिलेले आहेत, तुमच्या सुखात आम्ही येतो, तुमच्या दुःखातही आम्ही येतो, सगळं काही आम्ही येतो, तर जर आम्हाला तुम्ही दैवत मानता, बरोबर, एक देवाचं रूप मानतात, 100%. आणि दैवताचा मृत्यू जर झाला तर दैवताचा शेवट असा कसा होऊ शकतो चपलानी मारल्यानंतर? असं मी ऐकलेलं आहे नाही, हे कुठंतरी. खोटी आणि संकल्पना आहे. आपल्या प्रेक्षकांना पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते उत्तर मिळणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न केलेला आहे. असं काही होत नाही का? नाही, असं काही नसतं. एक जनरली जसं तुमच्या लोकांची मयत होती तशीच आमची मयत होती. फक्त त्याच्यामध्ये असं असतं की आमच्यामध्ये तसं पाहायला गेलं सर्व धर्म समभाव असतो. आम्ही कुठल्याही एका धर्माचे नसतो. बरोबर. आमच्यामध्ये आमची जी गुरु असते त्या गुरुकडे आम्ही गेल्यानंतर अनेक आपल्या 18 पगड जाती, 18 पगड जातीतले आमचे लोक तिथे असतात. पण आमच्यामध्ये आम्ही एकच धर्म मानतो, तो म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्म. आणि ज्याच्या त्याचा शेवटी भाग आहे की त्यांना कोणता मानायचा. मग एखादा जर मुस्लिम धर्मीय असेल तर त्यांच्या पद्धतीने त्यांची क्रियाक्रम अंत्यविधी होणार. म्हणजे मग त्यांच्यावाली ह्याच्यातच जाणार, आपण त्याला काय म्हणतो, कब्रस्तानमध्ये. आणि आता समजा मी हिंदू आहे तर माझी स्मशानभूमीमध्ये माझ्या पद्धतीने, मी जर सांगितलं की मी एक देवाची भक्तीने किंवा मला समाधी घ्यायची, तर मृत पावल्यानंतर मग मला समाधी देतील, संजीवनी समाधी असं. आणि जर म्हटलं नाही माझा क्रियाक्रम हिंदू धर्माप्रमाणे करायचं तर हिंदू धर्माप्रमाणे करतील. बाकी माझे जर कागदपत्र हिंदू धर्माचेच असतील तर मग मी जर बोलले की नाही माझं असं मुस्लिम पद्धतीने, तर नाही होऊ शकत. म्हणजे आमच्यामध्ये सर्व धर्म समभाव असतो, असं असतं. आणि हे चपलाने मारणं वगैरे हे सगळी बगल कथा, हे बगल पुराणे, ह्या गोष्टीला मी ॲग्री नाहीये. आणि मी माझ्या जिंदगीमध्ये खूपच आमच्या लोकांच्या मौत मिट्टी बघितल्या, पण कुठल्याही प्रकारे असं काही बघितलं नाही. आणि असं नसतंच. हिंदू असेल तर हिंदू धर्माप्रमाणे, मुस्लिम असेल तर मुस्लिम धर्माप्रमाणे. पण हे असं चप्पलने मारणं वगैरे असा कोणी आदर सत्कार करून पाठवतं का शेवटच्या क्षणाला लोकांना? जिंदगीभर वन करत फिरलो आम्ही, लोकांचे दुकानं चढलो, मार्केट मागितलं, एवढे जे मर करत पोट भरलं स्वतःचं. आणि शेवटचा क्षण जर आमचा एवढा दुःखाचा असेल तर असा जन्म कोणी म्हणेल का असा जन्म मिळाला पाहिजे म्हणून? फक्त एक भगवंताकडे एकच मी प्रार्थना करेल की असा जन्म माझ्यासारखा कधी कोणाला मिळावा नाही. आणि मिळाला तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं केलं. की मला जरी मिळालं, का मिळालं दुःख खूप ना हो, आई वडिलांचं सुख नाही. जाऊ इधर. आई वडिलांची माया नाही भेटत, आई वडिलांची माया भेटत, आई वडिलांची माया नाही भेटत. घर संसारापासून माणूस वेगळं राहतं. शेवटी ते परमेश्वराच्या हातात आहे. कुठं आणि कोणत्या घरात जन्म द्यायचा आणि कोणतं लिंग परिवर्तन द्यायचं हे देवाच्या हातात आहे, परमेश्वराच्या हातात आहे. ते आमच्या हातात नाही. ते आपल्या आपण फक्त देवाला विनंती करू शकतो का देवा पुढच्या जन्मी मला दुसरा जन्म दे. याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. मी तर एवढं सांगू शकते बाई, मला हा जन्म मिळालाय ना, हा जन्म खूप चांगला आहे. मला मिळालेल्या जन्माचं मी सार्थक केलं. माझ्या पद्धतीने मी शिक्षण घेतलं, माझ्या पद्धतीने मी सगळं काही केलं. आणि मी एक स्वतःला स्त्री समजते, मी स्त्रीच्या वेशात राहते, तर स्त्रीचे मी आणि स्त्रीच्या मी काही मर्यादा असते त्या मर्यादांचं पूर्ण पालन करून जीवन जगते. व्हिडिओचा भाग गौणे
पण माझ्या रिअल लाईफ मध्ये मी माझ्या मर्यादांमध्ये राहतो. आयुष्य खूप कठीण असतं मित्रांनो. आणि आपल्या ज्या गजराबाई म्हणजे किरणताई शिंदे त्यांचं नाव आहे, तर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण मला बऱ्याच गोष्टी त्यांना ऐकायला मिळाल्या. तर काही गोष्टींचं मला दुःखही वाटलं. जे मी आतमध्ये साठवून ठेवलं आहे, वेळेनुसार मी ते दुःख नक्कीच दूर करण्याचं काम मी करल. काही गोष्टी अशा ज्या सांगायच्या नसतात, त्या करून दाखवायच्या असतात. ताई, ते बघा, सगळे प्रत्येक दिवस सारखे नसतात. तुमचे पण दिवस बदलतील. आणि पुढचा व्हिडिओ जो मी बनवेल मित्रांनो, तो ज्यावेळेस मॅडमचं घर होईल त्यावेळेस मी मॅडमचा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सर्वांना मी दाखवाल मॅडमचं स्वतःचं घर दाखवाल. परत आता गोठा तर तुम्ही बघितलंच, हे एक काम त्यांचं टोलेचं काम उभं राहिलेलं आहे. आणि बाकीचं काही व्हिडिओच्या माध्यमातून पण आता आम्ही काम एकदम गतिशीर काम चालू केलेलं आहे, ज्यातून पण मॅडमला 2 पैशाची मदत होणार आहे माझ्याकडून. आणि लवकरात लवकर तुमचं घर हो, म्हणजे लोक तुमचा आशीर्वाद घेतात, पण मी तुम्हाला परमेश्वराला मी विनंती करतो का तुमचं लवकरात लवकर तुमचं घर हो आणि तुमची खूप सारी उन्नती हो. नाही, माझ्या जिंदगीमध्ये सर काही स्वप्न नाही. मी एक म्हणजे नाही का, सगळ्यांकडे मी पण म्हणते की नाही, तुम्ही लोक जसा माझा आशीर्वाद मागता, मी एक जरी किन्नर असेल तर तुम्ही माझ्यासाठी दुआ करा की माझं लवकरात लवकर 8-10 दिवसात घर उभं राहिलं पाहिजे. मी माझ्या स्वतःच्या स्वप्नाच्या घरात गेले पाहिजे. मी जर माझ्या स्वतःच्या स्वप्नाच्या घरात गेले तर जिंदगीमध्ये मी खूप जिंकले आणि खूप सगळे सुख मला प्राप्त झाले, मी असं समजा. बस तेवढीच आशा आहे जिंदगी, दुसरी काही आशा नाहीये. अरे बाकी 4 धाम करून बसले, 12 ज्योतिर्लिंग करून बसले, 3.5 शक्तिपीठ करून बसले, अष्टविनायक करून बसले. असं काहीच नाही का ते मी केलं नाही. माऊलींच्या 8 वाऱ्या केल्या आळंदीतनं. आता एक शेवटची एक इच्छा आहे, 2 इच्छा आहे की एक त्र्यंबकेश्वर पायी पालखी बरोबर जायचं आहे एकदा पंढरपूरला, आणि दुसरी अशी आहे की एक नर्मदा परिक्रमा करायची. बाकी सगळं मी नर्मदा परिक्रमा माझ्यासोबत करायची. चालेल ना. नर्मदा परिक्रमा मित्रांनो मला करायचीच आहे. आणि मी एक ठरवलेलं आहे का जे काही देव असतील ना, हे मी वयाच्या 40 वर्षाच्या आत, आता मला 27 चालू आहे, तर मी वयाच्या 40 वर्षाच्या आत मी सगळे देव करून घेणार आहे. नंतर म्हातारा झाल्यावर चालता येत नाही, काही नाही, मग मी ते काही तसं करणार नाही. मी पूर्ण 12 ज्योतिर्लिंग असेल, 4 धाम असेल, सगळे मी करणार आहे. मी ठरवलेलं आहे मित्रांनो. फक्त देवाने परमेश्वराने मला तेवढं आयुष्य दिलं पाहिजे, नाही काय तर 40पर्यंत तरी म्हणजे जीवनाचं एक सार्थक होऊन जाईल. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात मित्रांनो, तुम्हाला सांगतो का आपण म्हणजे चालू शकत नाही आणि त्या डोलीमध्ये बसतात. मी बरेचसे बघितले, अहो ते गाढवं आहे त्याला बद्रीनाथ केदारनाथला, तर त्या गाढवांचा अक्षरशः चालता मृत्यू होतो ना. आणि त्यांना असं हलाल करून हे मारता आणि त्यांना चालायला लावता. नाही, माझी तर जनतेला एकच रिक्वेस्ट आहे भाई, हातपाय चालत असताना जर परमार्थ करता आला तर करा, आणि हातपाय आपले बसल्यानंतर त्या जनावरांना वैताग देऊ नका, त्या डोलीवाल्यांना वैताग देऊ नका, आणि आपलं देवावरती वजन टाकू नका. काय अर्थ आहे बरं? थाईचं बैसुनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावे. एका जागेवर बसून जर रामकृष्ण हरी म्हणा, मग काय एका जागेवर जर बसलं तर सगळ्या जगाचा सार आणि सगळ्या मंत्रांचा सार जर असेल तर रामकृष्ण हरी म्हणा, उघडा मंत्र जाणार, रामकृष्ण हरी म्हणा, टेन्शन नाही काय. नाही तर मग काय चालले याला 4 धामला चालले, गंगाला चालले, आंघोळ करून आलो बाई ना, आम्ही झालो निर्मळ बाई, काशीला गेले आणि मांजर मारलं, ते नाही सांगायचं, त्याचा काहीच उपयोग नाही. हा बाई, नाही निर्मळ जीवन, तिथे काय करील साबण, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा असं थोडी पावत असतो. खरंय. देवाला पावायसाठी ना मी इथून पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी देवाला मानत नव्हतं बरं का, खरं प्रामाणिकपणे सांगतो. पण ज्या वेळेस ना माणसं बितती ना,
माझ्यावर भीती ना, म्हणजे माझ्या स्वतःवर जेव्हा भीती ना तेव्हा मला देव दिसायला लागला. नाही तर मी तुम्हाला सांगतो, मी देव मानत नव्हतो. पण जेव्हा इथं भीती ना तेव्हा देव बरोबर. आणि देव खरंच मित्रांनो आहे. देव आहे. देव आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ना, हवा आहे का नाही. मी बरं का? तुम्हाला माझ्या जिंदगीतला एक किस्सा सांगते सर. हम्म. माझा ॲक्सिडेंट झाला होता, अच्छा. तर माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. हा. तर सगळे रिपोर्ट वगैरे काढले. पहाटे 5 वाजता माझं ऑपरेशन. काय मोडला आणि होता का? हा, इथं मला ते हे टाकायचं होतं, वाट्या बिट्या टाकायच्या होत्या गुडघ्याच्या? गुडघ्याच्या. अच्छा अच्छा. मग त्या नर्स बाया आल्या माझ्याबरोबर, मनीषाताई कराड होत्या. हा. बिचारी माझ्याबरोबर 4 महिने राहिली. हम्म. आणि तिथं पूर्ण घाबरूनच गेली होती. हम्म. काय झालं आणि काय झालं? हो, आणि दवाखान्यामध्ये असा अनुभव आला की आम्हाला कुठं ते आपलं प्रेतगृह राहतं ना, प्रेत कक्ष, अरे बापरे. डेथ झालेली, हा. तर तिथं आम्हाला ते शिल्लक नसल्यामुळं तिथं कोपऱ्यात जागा मिळाली दरवाजाजवळच. अरे बाप. मी इतकी हुशार, मी म्हणले बाई मला दरवाजाच्या कडाची जागा द्या. मनीषा ताईला तिकडनं जागा द्या. दिली जागा बाई त्यांनी. आणि नेमकंच आपल्या गोटी हायवेला ऍक्सिडेंट झाला होता आणि 3 प्रेत आमच्या शेजारी आणून टाकलेली होती. अरे बापरे. आणि ते एकाच्या इथून गाडी गेलेली होती, त्याचे दोन्ही डोळे बाहेर आलेले होते. मी तिला सांगू राहिली, म्हणली मनीषा ताई तो पोरगा बघ ना तुझ्याकडे कसा बघतोय, आणि मी एवढी आजारी. तर ती काय म्हणती, तुला काही लाज आहे का गं? अगं पायाचं पार धिरडं झालंय म्हणे, पाया असा हालतोय म्हणे, उद्या ऑपरेशन आहे, तरी तो पोरगा कसा पाहतो. म्हणलं अगं पाय ना. म्हणे किरणताई आपण व्हिडिओच्या बाहेर आहे, व्हिडिओमध्ये नाहीये. अगं म्हणलं व्हिडिओच्या बाहेर आहे म्हणूनच तुला सांगू राहिले. त्या पोराकडे एकदा बघ ना तू, तो बघ तुझ्याकडे कसा एकटक लावून बघतो. आणि ही ते मोबाईलमध्ये गेम खेळत होती, हिने पाहिलं बाई. तर ही काय म्हणते, का रे काय पाहतो रे म्हणे नकट्या. तर ते पोरग 1 नाही 2 नाही, ही परत तिच्या मोबाईल मरेल होतं का ते? हा मेलेलं बाबा. पोरगं. आणि ही परत तिच्या मोबाईल मध्ये. मी म्हणलं मनीषा ताई अगं तो तुझ्यावर लाईनच मारू राहिला बाई. म्हणलं ती काय म्हणते, अगं तुझ्या जीवाला काही लाज आहे का गं म्हणे, मी त्याला इतक्यात दापले म्हणे, आता तो कशाला माझ्याकडे पाहिजे. म्हणलं पाय एकदा, तू जर दापलं ना म्हणलं तर पाय. म्हणलं तो परत तिच्याकडेच पाहू राहिला. हे त्याला काय म्हणते, कारे लावू का तुझ्या 2-4 काना माग, तरी तो तिच्याकडेच पाहू राहिला. मी म्हणलं बघ त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावरती. म्हणलं डोळाने हाटू राहिला म्हणलं तुझ्यावरून बाजूला. आणि तेवढ्यात तिथं नाही का 2 बाया रडत आल्या. त्या त्याच्याच गळ्यात पडून रडायला लागल्या. त्याच्या गळ्यात पडून रडायला लागल्यानंतर ही म्हणते, हे अगं काय झालं किरणताई म्हणे. म्हणलं तू नीट बघ. मग म्हणते आता काय करू देवाच्या प्रधारा म्हणे. अगं तो तर एक्सपायर झालेला आहे म्हणे. तो तर एक्सपायर झालेला आहे म्हणे. तुला काही लाज आहे का म्हणे किरणी, तुला थांबायचं थांब म्हणे, मी चालले निघून म्हणे, तू तर माणसाला घाटात दिवस मावळी ती. म्हणलं काय झालं तुला. अगं म्हणे तो मेलेला आहे, मग तो मला सांगावा का नाही म्हणे. आणि तुम्हाला माहित होतं का? मला माहित होतं तो मेलेला आहे म्हणून, नुसतं सांगितलंच नाही. आणि मग ना माझा पण थोडा जीव घाबरा झाला, पण मी तिला कशाला सांगू मी घाबरली म्हणून. मग 2 नर्स आल्या, त्या म्हणे ताई आम्हाला आशीर्वाद द्या ना. म्हणलं तुम्हाला आशीर्वाद देईन बाई. म्हणलं पण हे ऑपरेशन करायचंय. म्हणलं म्हणजे नेमकं काय करायचंय मला सांगा ग पोरींनो. म्हणे अहो याच्यामध्ये ना तुम्हाला साड्या टाकायच्या म्हणे, असे स्क्रू आहे. म्हणलं दाखवी त्या का मला. म्हणे थांबा 10 मिनिटं, सरांची सुट्टी होणार आहे, मग तुम्हाला दाखवायला घेऊन येऊ. त्यांनी आणलं मला दाखवायला ते स्क्रू. मी ते पाहिले बाई. म्हणलं हे नट बोल्ट कुठं लावायचे, कोणत्या भांड्याला फिट करायचे. भांड्याला नाही म्हणे, तुमच्या गुडघ्याला फिट करायचे. म्हणलं अगं काय चावलं ती. म्हणलं अगं कातड्याचं आणि हाडकाचं आहे म्हणलं ते, त्याच्यात पुढे स्क्रू लावी त्या. म्हणे हा त्यालाच होल पाडी त्या हाडकांना. म्हणलं हाडकांना होल पाडी त्या. म्हणे हा. म्हणलं किती वाजता ऑपरेशन आहे ग. मी घाबरले, पण दाखवलं नाही की मी घाबरले. म्हणे पहाटे 5ला ऑपरेशन आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं जा बाई. म्हणलं सुखाच्या रागा बाई पूर्ण. म्हणलं मला ऑपरेशनला उद्या कोण जोडीदार, आम्ही दोघीच थांबणार आहे म्हणे. म्हणलं अरे वा. म्हणलं मला लक्ष द्या चांगलं, मला काय आई बाप नाही बाई. म्हणलं मला कोणी नाही. म्हणलं म्हणे आम्ही आहे ना. म्हणलं हा. पोरी काढून दिल्या सर. मनीषा ताईला म्हणलं बाई मी तर घाबरले बाई ते नट बोल्ट पाहिल्यावर. ती म्हणती मग आता करायचं काय बाई, ऑपरेशन करावं लागेल किरण, आम्हाला तरी पोर आहे, तुला कुठं पोर आहे म्हणे तुझ्यावाला करायला. तर मी म्हणले गजराबाई उठ. उभी राहिले. 1,20,000 रुपये दवाखान्यात भरले. उभी राहिले. जेजुरीच्या खंडेरावाला म्हणलं देवा जगाला पावला तो खोटा आणि मावला पावला तो खरा. मी जर खरोखर तुझी जर बाळ जोगती असन, बालमुरळी असन, तर तू जर मला जर उभं केलं तर मी मरेपर्यंत तुझ्या भंडाऱ्यामध्ये जागरण गोंधळामध्ये
नाचल मुरळी बनून. बनवून. आणि पहाटे 5ला ऑपरेशन का, 2:30 वाजताच एक जणाला भाऊ मानलेला, त्याला फोन केला, गाडी बोलवली, पळून आले. अरे बाप. आणि मग गुडघा कसं काय नीट झाला? आणि मग ना एक ते मनीषा ताईचीच बहीण आहे, तर ते तिथंच दवाखान्यात आहे, ते ऑपरेट वगैरे सगळं करतात, दोघं पण नवरा बायको. त्यांनी माझ्या पायामधलं पान, खराब रक्त वगैरे सगळं काढलं इथून, असं एकदम ॲक्युरेट प्लास्टर वगैरे करून दिलं. आणि इथं नांदूर शिंगोट्याला ते गिरे बाबा म्हणून माझे गुरुभाऊ लागतात, ते आयुर्वेदिक औषध देतात. ते बाबळीच्या शेंगा आहे ना आपल्या, त्या बाबळीच्या शेंग्यांची पावडर आणि त्याच्यात काहीतरी मिक्स करून देतात. त्यांनी माझं स्टेटस पाहिलं, आय एम गोईंग टू भुर, आणि माझ्यावालं पायाचं चित्र काही त्यांना कळाली, पळून आली. आणि पळून आली तर ते पहाटे 6 वाजता माझ्या दरवाजात हजर. त्यांनी मला 4 पुड्या आणून दिल्या औषधाच्या. त्या पुड्या मी एक चमचा घेतला, तर माझं 1 महिन्यामध्ये माझा पाय रिपेअर झाला. आणि तेव्हापासून मी जागरण गोंधळ चालू करून दिलं. आणि आजही मी जागरण गोंधळामध्ये मुरळी बनून नाचते. बाकी काय म्हणता अजून? बाकी काय नाही. मग पाय तुमचं ऑपरेशन करायची गरज नाही बिना ऑपरेशनचा पाय सर हा, तरी मी नाचते. हा का? अरे बापरे. म्हणजे देव आहे याचं हाय तुम्हाला हे उदाहरण भेटलेलं आहे. देव आहे, देवाच्या अस्तित्वाशिवाय आपलंही अस्तित्व नाहीये. भाईचं काय कुटीचं काम चालू आहे का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. काय काय माऊली ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे जगत सगळं माझ्या हातामध्ये, मी जे बोलतो त्यानुसारच सगळं घडतं. आणि हे जे वेद पुराण जे आहेत ना, पोथी पुराण म्हणतो आपण, गीता असेल, हो, तर याच्यामध्ये पण तुमच्या आता जे मी जे ओव्या ऐकल्या, ओव्या ऐकतोय, तर तुमचा काही त्याचा अभ्यास वगैरे झालेला आहे? माझा अभ्यास म्हणजे सर, मी ज्या वेळेला आई वडिलांचं घर सोडलं त्यावेळेला मला पहिल्यापासून आहे ना प्रकारे संप्रदायाचं शिक्षण घेतलं सर. पण नंतर मग मी माझा एक ॲक्सिडेंट असा झाला की मी एक तृतीयपंथी असल्या कारणाने, तसं बघायला गेलं तर मी महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी कीर्तन प्रवचनकार आहे. पण मग हे बघा, भजनात टाळ्या वाजवायच्या सोडून आपण पोटासाठी टाळ्या वाजवतो, हे मला संप्रदायाच्या विरुद्ध वाटलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, आपले व्हिडिओ, माझे व्हिडिओ सगळे डबल मिनिंगचे, प्लस व्हिडिओ सगळे पानसट. म्हणजे मी एक परमपूज्य जे काही आपले नाही दादा कोंडके जे आहेत, आपण त्यांचं डबल मिनिंग पुढं चालवलं, तो वासा घेऊन चाललो पुढं. आणि ज्या अर्थी आपण तो डबल मिनिंगचा वारसा पुढं चालवला, तर मग मला असं वाटतं आपल्या संप्रदायांचं, ज्ञानोबा तुकोबारायांचा जो वारसा आहे, आपण डबल मिनिंग बी चालवायचं आणि हे बी चालवायचं, ते मला नाही योग्य वाटलं. आणि मग त्याच्यामुळे मी संप्रदायाचं कुठल्या प्रकारचं, म्हणजे मी आहे सांप्रदायिक, मी आजही हे बघा फक्त व्हिडिओमध्ये माळ घालत नाही, डबल मिनिंगचे व्हिडिओ असतात. बाकी जनरली माझ्या लाईफमध्ये मी माळ करी पहिल्यापासून आहे. नाही, बिलकुल नाही, पहिल्यापासून नाही. मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, काही नाही. हा, मधून जर काही समजा आपल्या सुपारी बिपारी खाली तर खाते आपलं व्हिडिओमध्ये, पण मग तसं काहीच नाही. बाकी मी आहे सांप्रदायिक आहे, सगळं काही माझं व्यवस्थित आहे. पण मग असं नाही का, मला भजनाची कीर्तनाची आवड आहे, मी जाते कीर्तनालाही जाऊन बसते, भजनालाही जाऊन बसते. मी गीता माझी तोंडपाठ होती. अरे बाप. ज्या वेळेला मी आळंदीमध्ये होते, गीता माझी तोंडपाठ होती. मला गीतेचे 700 श्लोक माझे उलटे पालटे कसेही करा. अरे बाप. हो. आणि त्या पिरियड मध्ये मी आपलं कांची शिवपीठ आहे तिथे मी 51,000चं बक्षीस पण घेतलेलं आहे गीतेचं. हो. म्हणजे अभ्यास आहे माझा, नाही असं काही नाही. पण हा एक अपघात आहे की मी याच्यामध्येही घुसले. याच्यामध्ये मला प्रेक्षक मायबापांनी खूप म्हणजे अपघातच म्हणता येईल आता काय. आणि प्रेक्षक मायबापांनी मला खूप सपोर्ट केला, मला दाद दिली माझ्या कलेला. तर मग मी एक असं नाही का, मग मी त्या गोष्टीचा विचार नाही केला. आहे बघा, मी सांप्रदायिक आहे, मी ज्ञानी आहे, नाहीये तो भाग फार गौण आहे. पण वरती जाताना तर मी एक वारकरी म्हणून जाणार आहे.
पण आता ही माझी एक कला आहे आणि माझ्याकडे एक सांप्रदायिक दृष्टीने कुठल्याही प्रकारची कमेंट्स न करता माझ्या एज्युकेशनला कुठल्याही प्रकारचं प्राधान्य न देता फक्त प्रेक्षक मायबापांना एवढीच विनंती आहे की मी एक कलाकार आहे, मी एक शब्दाची जादूगर आहे आणि बस तेवढीच मला तुमच्याकडनं दाद आणि त्याला काय म्हणतो आपण आशीर्वादाची अपेक्षा आहे. बाकी मला कमेंट चांगले करत जा. वाह्यात कमेंट्स मला करू नका, हात जोडून विनंती प्रेक्षक मायबापांना. दुसरं काही नाही. मॅडम मी शक्यतो माझे व्हिडिओ कसे चालतात आणि काय चालतात हे बघायला येत नाही. तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये आल्यानंतर आहे ना एक बिस्लेरीची बाटली घेऊन बसते, गाम पुसत बसते. नाही, कमेंट मी ऑफ करून ठेवतो सध्या तरी म्हणजे त्या व्हिडिओला. आणि मित्रांनो या आता हे बघा मॅडम, तुम्हाला सांगतो मी, ज्ञान आहे ना आपल्याकडे, जे तुमच्याकडे जे ज्ञान आहे, तुमच्या ज्या तोंडी पाठ ज्या श्लोक आहे ना भगवद्गीताचा आणि आध्यात्मिक, तुम्हाला खूप प्रचंड प्रमाणात ज्ञान आहे ना. हो. तर मित्रांनो, मी त्या ज्ञानाचं योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक यूट्यूब चॅनल चालू करेल, नवीन यूट्यूब चॅनल चालू करेल, ज्यामध्ये फक्त मॅडम असतील आणि मी असेल. तर मॅडम मला सांगतील, म्हणजे दोघं जण असलो तर म्हणजे सांगतील एखादा श्लोक आहे, मॅडम एक्झाम्पल द्या ना, एखादा श्लोक सांगा ना मला, म्हणजे मी काहीतरी वाईट कामं करतोय आणि त्याबद्दल सांगा मला. मी सांगते ना, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम ज्ञानार्थ तत्वदर्शनम. अध्यात्म ज्ञान हे असं आहे सर की ते माणसाला, आपण त्याला काय म्हणतो, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे अध्यात्म हे क्षेत्र कम्युनिकेशनचं साधन आहे, दळणवळणाचं क्षेत्र आहे. की जसं बघा, आपण आपल्या घरात एखादं पोरग जन्माला आलं तर आपल्याला त्याच्यावरती चांगले संस्कार करावा लागतात. आणि साहजिक त्यांनी जर आपल्या घरातलं कुठल्याही प्रकारच्या माणसाने शिवी जरी दिली नाही तर शिवी त्याच्या ऑटोमॅटिक तोंडावरती येते. म्हणजे चांगलं आहो जावं घाल, पप्पांना आहो पप्पा म्हण, मम्मीशी चांगलं बोल, तर ते हे शिकवायला लागतं आणि शिव्या द्यायला शिकवायला लागत नाही. खरंय खरंय. वाईट वाईट गोष्टी शिकवाय. ते काय होतं, हे जे चुकीचे जे काही संस्कार आहे ते करायची गरज नाही पडत. जसं आपण उन्हाळ्यामध्ये डोंगर पेटून देतो, वाळलेला डोंगर असतो पेटून देतो. एकदा पावसाळा पडला की पावसाळ्यामध्ये काय होऊन जातं, मग जर आपण डोंगर पूर्ण पेटून दिलेला आहे, पूर्ण त्याचं बीज जळून गेलेलं आहे, मग ते परत अंकुर येत्या कुठून? परत झाडं उगल्याशिवाय राहता का? परत गवत उगल्याशिवाय राहतं का? जर तुम्ही समूळ डोंगर जाळून टाकलेलं आहे तरी ते बीज आलं कुठून? तसंच तद्वत त्याप्रमाणे की हे प्रत्येक जन्माचं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे हरी रूप. मरताना माणूस जशा प्रकारची वासना घेऊन मरतो त्याच वासनेच्या पोटी त्याचा जन्म होतो. आणि हे जन्माचं कारण म्हणजे हे पूर्वजन्मीचे जे काही सुप्त गुण असतात आपल्यामध्ये दडलेले, ते काय करता, एकदा माणसाचा जन्म मिळाला का ते काय करत्या, एक एक फुटायला चालू होत्या. म्हणून हे जे चुकीचे संस्कार हे पूर्वजन्मीचेच आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, खान तशी माती. हे आईबापाचे संस्कार, हे आईबापाचेही संस्कार नाही, हे तो जो पिंड असतो आपला पिंड, त्या आपल्या पिंडामध्ये पूर्वजन्माचे संस्कार येते, असं काय नसतं ते. हा का? अच्छा. तर चालेल मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि आता इकडे कामही चालू आहे गोट्याचे. आता दूध काढणे चालू होतील, आता दूध काढायचं काम चालू होईल. आता मॅडमचा अधिक वेळ मी काही घेत नाही, आता मी थांबतो. धन्यवाद. तुमचे आशीर्वाद नेहमी असेच राहू द्या आणि लवकर तुमचं घर होईल आणि मी तुम्हाला मदत करल सगळ्या प्रकारची. तर मित्रांनो थांबतो. काय होतं, हे जे चुकीचे जे काही संस्कार आहे ते करायची गरज नाही पडत. जसं आपण उन्हाळ्यामध्ये डोंगर पेटून देतो, वाळलेला डोंगर असतो पेटून देतो. एकदा पावसाळा पडला की पावसाळ्यामध्ये काय होऊन जातं, मग जर आपण डोंगर पूर्ण पेटून दिलेला आहे, पूर्ण त्याचं बीज जळून गेलेलं आहे, मग ते परत अंकुर येत्या कुठून? परत झाडं उगल्याशिवाय राहता का? परत गवत उगल्याशिवाय राहतं का? जर तुम्ही समूळ डोंगर जाळून टाकलेलं आहे तरी ते बीज आलं कुठून? तसंच तद्वत त्याप्रमाणे की हे प्रत्येक जन्माचं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे हरी रूप. मरताना माणूस जशा प्रकारची वासना घेऊन मरतो त्याच वासनेच्या पोटी त्याचा जन्म होतो.
आणि हे जन्माचं कारण म्हणजे हे पूर्वजन्मीचे जे काही सुप्त गुण असतात आपल्यामध्ये दडलेले, ते काय करते, एकदा माणसाचा जन्म मिळाला का ते काय करत्या, एक एक फुटायला एक चालू एक होत्या. फुटायला चालू होत्या. म्हणून हे जे चुकीचे संस्कार हे पूर्वजन्मीचेच आहे. म्हणून अच्छा. आपण त्याला काय म्हणतो, खान तशी माती. हा हे आईबापाचे संस्कार, हे आईबापाचेही संस्कार नाही, हे तो जो पिंड असतो आपला पिंड, त्या आपल्या पिंडामध्ये पूर्वजन्माचे संस्कार येते, असं काय नसतं ते. हा का. अच्छा. तर चालेल मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि आता इकडे कामही चालू आहे गोट्याचे. हो, आता दूध काढणे चालू होतील आता आमचे. दूध काढायचं काम चालू होईल. आता मॅडमचा अधिक वेळ मी काही घेत नाही. आता मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे आशीर्वाद नेहमी असेच राहू द्या आणि लवकर तुमचं घर होईल आणि मी तुम्हाला मदत करेन सगळ्या प्रकारची. तर मित्रांनो थांबतो. नमस्कार. नमस्कार.